नमस्कार, बागलकोटीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दुधी हलवा। दुधी हलव्याला लागणारे साहित्य: दुधी घेतले, दुधी भोपळा आहे हा, त्याच्यानंतर साखर घेतली आहे, दूध घेतले, वेलदोड्याची पूड आहे आणि हे ऐच्छिक सुकामेवा आहे। तुम्ही याच्यात कुठलाही आणखीन बदाम वगैरे सुद्धा ॲड करू शकता। हे मी काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत। आता ह्याचं प्रमाण कसं बघायचं हे आपण दुधी खिसल्यानंतर जो खीस होतो त्याच्यावर ठरवणार आहोत। आता आपण हा दुधी पहिल्यांदा सोलून घ्यायचा आहे आणि मग खिसून घ्यायचा आहे। ही बघा, आपण ही दुधीची सालं काढून घेतली आहे। आता आपण हा मधून चिरून त्यातला तो पांढरा भाग आहे तो सुद्धा काढून टाकायचा आणि मग खिसायचं। हे बघा, आपण हे असे दुधी चिरून घेतले आणि त्यातला जो पूर्ण ह्याचा बियांचा भाग होता तो काढून घेतलाय। आता आपण हे खिसायला लागूया, याचा खीस करून घ्यायचा। हे बघा, हा आपण दुधी खिसून घेतलाय, हा एवढा झालाय। आता हा आपण मोजून घ्यायचा। तर ते मोजण्यासाठी म्हणून मी हे आपलं पाणी प्यायचं भांडं असतं ते घेतलंय। तर आपण ह्याच्यामध्ये आता हा दुधी घालूया, किती भांडी होते बघू, त्याच्यानुसार आपल्याला साखर घालण्याची गरज आहे। साखर घालण्यासाठी म्हणून हा मोजून घ्यायचा। हे बघा, हे साधारण एक भांडं झालंय। आता आणखीन दुधी उरलाय, हे पण भांडं भरलंय। तर ह्या 2 भांडी झाला। आता हे साखरेचं प्रमाण कसं लक्षात ठेवायचं, तर जेवढा दुधी त्याच्या निम्मी साखर आपण घालायची आहे। तर आपण आता हा 2 भांडी आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं, ही एक भांडं साखर ह्याच्यामध्ये घालायची। साधारण ती मी मोजून तशीच ठेवलेली तेवढीच लागते। तर ही 1 वाटी साखर आपण ह्याला घातली आणि हे जे प्रमाण आहे बघा, मी जे बाउल काढले होते ते साधारण 1 भांडंच आहे ते। तर आता ह्याच्यामध्ये दूध किती घालायचं, तर हे ऐच्छिक आहे। मी हे 2 बाउल दूध घालते ह्याच्यामध्ये। हे 1 बाउल आपलं दूध घालून झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण हा दुसरा बाउल घालायचा। तुम्ही जास्तीत जास्त साय घाला किंवा निरसं दूध घाला, हे खूप छान होतं। हे बघा, हे 2 भांडी आपले खीस आहे दुधीचा, हे 1 भांडी साखर आणि 2 भांडी आपण दूध घातले। हे सगळं सारखं करून घेऊया आणि आता हे आपण गॅसवर शिजायला ठेवूया। हे बघा, आपण हे सारखं करून घेतले सगळं, दूध, साखर आणि दुधी। आता आपण हे मोठ्या फ्लेमवर शिजवायला सुरुवात करायची। एक 10 मिनिटं लागतील आणि मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं। हे बघा, ह्याला अशी उकळी यायला लागती की मग हे असं हलवत राहायचं। सारखं करत राहायचं हे। हे बघा, हे आता झालंय। या स्टेजला गॅस बंद करायचा, खूप पण ड्राय करायचं नाही, खूप कोरडं करायचं नाही। हे आता झालेलं आहे, हे आता आपण काढून घेऊया। हा आपला दुधी हलवा तयार आहे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।